नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लातूर वृत्तप्रवाहची दमदार एंट्री, साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा थाटात. संपादक नेताजी जाधव यांना पत्रकार बांधवांनी दिल्या शुभेच्छा. लातूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या लातूर नेता वेब पोर्टल LTN न्यूज चॅनलचे संपादक नेताजी जाधव यांनी आता साप्ताहिक लातूर वृत्तप्रवाह हे वृत्तपत्र प्रकाशित करून प्रिंट मीडियामध्ये दमदार पाऊल टाकले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी जून 26 रोजी लातूर येथील हॉटेल कन्हैयाच्या सभागृहात साप्ताहिक लातूर वृत्तप्रवाहचा प्रकाशन सोहळा ॲड. बालाजी कुटेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांच्या हस्ते थाटात पार पडला. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघांचे लातूर जिल्हाध्यक्ष नरसिंग भोणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, ज्येष्ठ पत्रकार मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर, पत्रकार रघुनाथ बनसोडे, शशिकांत पाटील, महेंद्र जोंधळे, प्राध्यापक U.D. गायकवाड आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या भाषणात मुद्रित माध्यमाबद्दल आशादायी मत मांडले, तर काहींनी हे माध्यम आव्हानात्मक असून सरकार किचकट जाचक नियमावली लावत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. पत्रकार नितीन भाले यांनी पत्रकारांच्या समस्या पोटतिडकीने मांडल्या आणि संपादक नेताजी जाधव यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. पत्रकारांचा एक प्रकारे स्नेहमेळावाच साजरा झाला. तत्पूर्वी संपादक नेताजी जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया ते वर्षभरात लातूर FM सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. सकारात्मक पत्रकारिता करून सामाजिक न्याय व्यवस्था परिवर्तनाचे काम पत्रकाराच्या हातून घडावे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी केले, तर लिंबराज पन्हाळकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला KY पटवेकर, लिंबराज पन्हाळकर, नितीन भाले, सरफराज सय्यद, बंटी मस्के, महादेव डोंबे, शिवाजी कांबळे, सुधाकर फुले, हमीद शेख, विष्णू आष्टीकर, प्रकाश कंकाळ, दिनेश गिरी, रवी बिजलवाड, D.L. वाघमारे, अहिल्या कसपटे, राम रोडगे, संतोष सोनवणे, शरद पवार, नितीन बनसोडे, सुनील गवळी आदीसह इतर मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांना शिवीगाळ धमक्याबद्दल खासदार पाटील यांचा निषेध. सदर प्रकाशन सोहळ्यात पत्रकारांनी पत्रकारांना अबाध भाषेत शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध केला. लोकशाहीचा चौथा स्तंभाचा सन्मान व्हायला हवा, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.